ठाकरेंना वैचारिक सल्ला देणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. सत्ता असो किंवा नसो, ठाकरेंचे वादळ नेहमीच घोंघावत असते. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी गेले किंवा त्यांच्याकडून कोणी बाहेर पडले तर फार फरक पडत नाही. राणे, राज ठाकरे, शिंदे गेल्याने आभाळ कोसळले नाही. उलट या मंडळींनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याचा विचार पुढे येतो आहे. शिंदेच्या जाण्याने शिवसेना व ठाकरे महाराष्ट्र व दिल्लीत चर्चेचा विषय झाली आहे. आजही सुप्रीम कोर्टाने काही बाबींमध्ये मारलेले फटकारे ठाकरेंनी संविधान व राज्यघटनेबाबत घेतलेली रंगीत तालीम म्हटली तरी वावगे ठरणार नाही. चिमूटभर लाभासाठी माणूस हातभर खड्डा खोदतो, कधीतरी त्यातच पडण्याची वेळ येते. असेच ठाकरे विरोधकांचे झाले आहे. ठाकरे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणा या सर्वांना सुप्रीम कोर्टात पोहोचविण्यास कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व मिशनला जोरदार तडाखा बसला. पक्षामधून पळापळ नवीन नाही. गुळाची ढेप जिकडे तिकडे मुंगळे हा खेळ सावल्यांचा प्रमाणेच आहे. त्यामुळे ठाकरेंनी इकडे जावे, तिकडे भेटावे, हे करावे, ते करावे असले अजब गजब सल्ले कोणी देऊ नयेत. सौ सुनार की एक लोहार की असाच ठाकरेंचा खाक्या असतो. आता तर सुप्रीम फैसला होणार आहे. मित्र, ठाकरेंना अजब गजब सल्ला देतात. इकडे या, तिकडे भेटा, तिकडे काय करा, नंतर युती होईन, अमकं तमकं. पण अशा मंडळींना आरशात पाहून स्वतःचा चेहरा ओळखावा. ठाकरेंनी तर केंद्र सरकारला गॅसवर बजवले आहे. तुमचा चेहरा आरशामध्येच तुम्हाला डायनासोर दिसल्याशिवाय राहणार नाही. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.